नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे एका माकडाची आणि एका द्रोण बनवणाऱ्या कारागिराची. आणि यातून निर्मिती आणि विनाश याबद्दल आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. कधीकधी आपल्याला प्रश्न पडतो ना की काही माणसं काहीतरी नवीन सुंदर निर्माण करण्यात इतकी रमून जातात, तर काही जण फक्त इतरांनी बनवलेले नष्ट का करतात. हा फरक नेमका का असतो? बरं, या प्रश्नाचं उत्तर कदाचित एका खूप जुन्या गोष्टीत दडलेलं आहे. चला तर मग ती गोष्ट काय आहे तेच बघूया. तर या गोष्टीची सुरुवात होते एका मोठ्या विचित्र कामापासून. गोष्ट घडते बनारसच्या एका प्राचीन बागेत. डोळ्यासमोर आणा, एक सुंदर बाग आहे, हिरवीगार झाडं, रंगीबेरंगी फुलं आणि हो, तिथे काही खोडकर माकड सुद्धा आहेत. आणि याच बागेत एक माळी असतो जो मोठ्या पानांपासून अतिशय सुंदर असे द्रोण बनवण्याचं काम करतो. म्हणजे त्याची कला खरंच खूप वाखाणण्यासारखी असते. तो माळी काय करायचा, एक एक द्रोण बनवायचा आणि बाजूला जमिनीवर ठेवत जायचा. पण प्रत्येक द्रोण जमिनीवर ठेवल्याबरोबर तिथे काहीतरी वेगळंच घडायचं. तिथे यायचा माकडांचा मोरक्या आणि त्या माळ्याने इतक्या मेहनतीने बनवलेल्या द्रोणाचे चक्क तुकडे तुकडे करून टाकायचा. विचार करा, एका बाजूला निर्मिती चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला विनाश. हा खेळ असाच अविरतपणे सुरू होता. आता हा सगळा प्रकार लांबून एक ज्ञानी व्यक्ती बघत असते. यांना बोधिसत्व असं म्हटलं जातं. त्यांना या माकडाचं वागणं फारच विचित्र वाटतं. ते ठरवतात की ह्याला जाऊन विचारायलाच हवं. आता बोधिसत्व त्या माकडावर थेट ओरडत नाहीत, तर ते थोडा उपहासाने, अगदी काव्यात्मक भाषेत म्हणतात, अरे वाह, पशूंचा राजा द्रोण बनवण्यात किती हुशार आहे. इतक्या मेहनतीने बनवलेली वस्तू तो तोडतोय, म्हणजे नक्कीच त्याला यापेक्षाही सुंदर काहीतरी बनवायचं असणार. म्हणजे बघा, त्यांचा रोख एकदम स्पष्ट होता की बाबा, जर तू हे तोडतोयस तर ह्याहून चांगलं काहीतरी बनवून दाखव. आणि यावर ते माकड जे उत्तर देताना ते तर आणखीनच धक्कादायक आहे. ते म्हणतं, अहो, ना माझे वडील, ना माझी आई, ना मी स्वतः, आमच्यापैकी कोणीच दुसरा द्रोण बनवू शकत नाही. दुसऱ्यांनी जे बनवले ते फक्त तोडून टाकणं, हीच तर आहे आमच्या माकडांची रीत. म्हणजे जणू काही तो आपला हा विध्वंसक स्वभाव मोठ्या अभिमानाने सांगत होता. माकडांची रीत काय आहे ही रीत? चला जरा या उत्तराचा आणि त्यामागच्या विचारसरणीचा खोलवर विचार करूया. इथे आपल्याला दोन अगदी टोकाचे दृष्टिकोन दिसतात. एका बाजूला आहेत ते ज्ञानीपुरुष, ज्यांच्या मते प्रत्येक कृतीमागे, मग ती निर्मिती असो वा विनाश, काहीतरी उद्देश असायलाच हवा. आणि दुसऱ्या बाजूला आहे ते माकड, जे म्हणतं विनाश हेच आमचं ध्येय आहे, कारण तोच आमचा स्वभाव आहे. माकडाचं हे उत्तर ऐकल्यावर बोधिसत्व त्याला एक शेवटचा पण अगदी मार्मिक प्रश्न विचारतात. बरं, जर हा तुमचा योग्य स्वभाव असेल तर मग अयोग्य मार्ग तरी कोणता? आणि एवढं बोलून तिथे जास्त न थांबता ते तिथून निघून जातात. पण थांबा, वाटलं असेल की गोष्ट इथेच संपली. पण नाही, खरी गंमत तर आता आहे, कारण ही गोष्ट म्हणजे एका मोठ्या कथेमधला एक छोटा भाग आहे. खरं तर ही एक जातक कथा आहे. म्हणजे काय तर गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना बोध देण्यासाठी सांगितलेली गोष्ट. त्यांनी ही गोष्ट एका विशिष्ट कारणामुळे सांगितली होती. झालं असं की श्रावस्तीमध्ये बुद्धांनी एका मुलाला पाहिलं. तो मुलगा काय करत होता तर त्याचे वडील जे माळी होते त्यांनी बनवलेले द्रोण तोडून टाकत होता, अगदी त्या माकडासारखंच. तेव्हा बुद्ध आपल्या शिष्यांना म्हणाले की ह्या मुलाचं असं वागणं काही आजचं नाहीये. आणि मग त्यांनी बनारसच्या बागेतली ती माकडाची आणि ज्ञानीपुरुषाची प्राचीन कथा त्यांना ऐकवली. आणि गोष्ट सांगून झाल्यावर बुद्धांनी खरा खुलासा केला. त्यांनी सांगितलं की त्या प्राचीन काळात जो द्रोण तोडणारा माकड होता तोच आज हा मुलगा म्हणून जन्माला आला आहे. आणि त्याला प्रश्न विचारणारा तो ज्ञानी पुरुष तो दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतः होतो. म्हणजे बघा, काही स्वभाव हे कसे जन्माजन्मांतरी सोबत राहतात हेच त्यांना सांगायचं होतं. मग ह्या सगळ्या गोष्टीतून, या कथेतून आपल्याला नेमका काय धडा मिळतो? या जातक कथेचं नाव आहे पुत्तदुष्का जातक. याचा शब्दशः अर्थ होतो द्रोणनाशकाची जन्मकथा. ही कथा आपल्याला हेच शिकवते की सजगतेने काहीतरी निर्माण करणं आणि दुसऱ्या बाजूला फक्त स्वभावामुळे निरर्थक विनाश करणं यात किती मोठं अंतर आहे. आणि शेवटी ही गोष्ट आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवते. हा माझा स्वभावच आहे असं म्हणून आपल्या कृतींची जबाबदारी टाळणं हे कधी योग्य ठरू शकतं का? ही एक सबब आहे की खरंच काही स्वभाव बदलता येत नाहीत? यावर नक्कीच विचार करायला हवा.